पेज नंबर 24. क्वेश्चन आता इथं माहिती पाहिजे. आपण मागील व्हिडिओमध्ये आपण वेवलेंथ ऑफ डी इलेक्ट्रॉन ऑफ डी ब्रॉग्ली वेवलेंथ किंवा डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ ॲन इलेक्ट्रॉन ही आपण कॅल्क्युलेट केलेली आहे इन नॅनोमीटर आणि मीटर. याच्यामध्ये ही वेवलेंथ किंवा डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन ही इक्वेशन नंबर 8 इथंपर्यंत डिस्कस केलं आहे. आता आपण थोडी माहिती पाहूया. J. Thomson discovered existence of electron as a subatomic particle, while his son George P. Thomson showed that electron behaves like a wave. Wave property of electron was confirmed experimentally in 1927 by Davison and Germer in America and 1928 by George P. Thomson in England by diffraction of electrons by atoms in मेटल्स. तर हा जो ही जी पहिल्यांदा आहे वेव प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रॉन ही डॅव्हिसन अँड जर्मरे या दोन्ही सायंटिस्टनी पहिल्यांदा 1927 साली एक्सपेरिमेंटच्या सहाय्यानं सिद्ध केलं इन अमेरिका. आणि 1928मध्ये जॉर्ज थॉम्सन इन इंग्लंडमध्ये डिफ्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स हा एक्सपेरिमेंट केला बाय ॲटम्स इन मेटल्स. पेज नंबर 25 क्वेश्चन नंबर 14. What do you 2 marks question आहे हा. What do you understand by the term wave particle duality? Where does it apply? Wave particle duality म्हणजे काय आणि ते कुठं वापरण्यात येते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड मटेरियल पार्टिकल्स शो वेव लाईक नेचर. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि मटेरियल पार्टिकल्स हे काय दाखवतात? वेव लाईक नेचर अँड पार्टिकल नेचर अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस म्हणजेच कंडिशन्स. अंडर सर्टन कंडिशन्स दिस फेनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज वेव पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. इट ॲप्लाइज टू ऑल फेनॉमिना. द वेव नेचर अँड पार्टिकल नेचर आर लाइक्ड बाय डी ब्रॉग्ली रिलेशन लॅम्बडा इज इक्वल टू h/p वेअर लॅम्बडा इज वेवलेंथ ऑफ मॅटर वेव्स अँड आर कॉल्ड ॲज de Broglie waves or matter waves. P is equal to magnitude of momentum of a particle or momentum of quantum of radiation and H is equal to Planck's constant. Question 15 2 mark. Explain what do you understand by de Broglie wavelength of an electron. Will an electron at rest have an associated de Broglie wavelength? The question number 15 आहे. तो काय म्हणतोय तर डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन हे एक्सप्लेन करा. आणि विल अँड इलेक्ट्रॉन ॲट रेस्ट हॅव असोसिएटेड डी ब्रॉग्ली वेवलेंथ. जर रेस्टमध्ये एखादा इलेक्ट्रॉन असेल तर त्याला असोसिएटेड वेवलेंथ डी ब्रॉग्ली वेवलेंथ असते का? जस्टिफाय युअर ॲन्सर. सिअर ॲन्सर. अंडर सर्टन कंडिशन्स अँड इलेक्ट्रॉन शोज वेव नेचर. ठराविक विशिष्ट अशा कंडिशनच्या अंडर किंवा विशिष्ट कंडिशन लागू केले असता इलेक्ट्रॉन शोज वेव नेचर. इलेक्ट्रॉनला वेव नेचर आहे. वेव्ज असोसिएटेड विथ ए मूव्हिंग इलेक्ट्रॉन आर कॉल्ड मॅटर वेव्ज और डी ब्रॉग्ली वेव्ज और स्क्रोडिंजर वेव्ज. डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ दिस मॅटर वेव्ज इज लॅम्बडा इज इक्वल टू h/p वेअर h इज इक्वल टू प्लँक्स कॉन्स्टंट and P is equal to magnitude of momentum of the electron. तर डी ब्रॉग्ली वेवलेंथला h/p हा फॉर्म्युला आहे. तर h म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि p म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. पेज नंबर 26. If electron is at rest, its momentum will be 0. जर इलेक्ट्रॉन रेस्ट पोझिशनला असेल तर त्यावेळेस त्याचे मोमेंटम 0 असते अँड हेन्स इट इज डी ब्रॉग्ली वेवलेंथ विल बी इनफायनाईट शोईंग अब्सेन्स ऑफ ए मॅटर वेव. बट अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स ऑर वेव मेकॅनिक्स दिस इज नॉट पॉसिबल. परंतु वेव मेकॅनिक्सद्वारे किंवा क्वांटम मेकॅनिक्सद्वारे हे शक्य असू शकत नाही. म्हणजेच काय तर मोमेंटम हा 0 असतो अँड डी ब्रॉग्ली वेवलेंथ विल बी इनफायनाईट इन ॲब्सेंट
शोईंग ॲब्सेन्स ऑफ मॅटर वेव्ह, तर ही शक्यता ही क्वांटम मेकॅनिक्सद्वारे किंवा वेव्ह मेकॅनिक्सद्वारे असू शकत नाही. म्हणजे मोमेंटम हे झिरो असू शकत नाही. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ही इन्फायनाईट असू शकत नाही, तर ती कशी असते? फायनाईट असते.